नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोहर चव्हाण आणि स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनल CM मनोहर ब्रॅकेटमध्ये ऑल इन वन. मित्रांनो, आज आपण एका खूप खास ठिकाणी आलो आहोत. हे आहे महाराष्ट्राचे रत्न कोकणचे वैभव श्री गणपतीपुळे देवस्थान. इथे आपण फक्त समुद्रकिनारी मजा करायला नाही तर या स्वयंभू पश्चिममुखी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. हे मंदिर थेट अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे, जे याला एक खास तीर्थक्षेत्र बनवते. चला तर मग माझ्यासोबत या अद्भुत दर्शनाच्या आणि निसर्गरम्य प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आज माझ्यासोबत आहेत माझे मित्रबंधू मयुरेश भोगले आणि सुरेश. चला तर मग आपण दर्शनासाठी प्रस्थान करूया. मित्रांनो, गणपतीपुळे इथे येण्यासाठी तुम्ही रेल्वेने रत्नागिरी स्टेशनला उतरून तिथून प्रायव्हेट रिक्षाने किंवा मग बस पण डायरेक्ट गणपतीपुळेला येते, तर तुम्ही तसंही येऊ शकता. किंवा जर तुम्ही कारने किंवा प्रायव्हेट गाडीने येण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कोकण म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरती संगमेश्वरच्या पुढे निवळी फाटा लागतो. निवळी फाट्यावरून राईट मारलात तर 40 किलोमीटरवरती तुम्हाला हे मंदिर लागतं. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने येऊ शकता. गणपतीपुळ्याचे महत्त्व केवळ इथे असलेल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे नाही, तर तेथील गणपतीच्या स्वयंभू स्वरूपामुळे आहे. स्वयंभू म्हणजे ही मूर्ती मानवाने बनवलेली नाही, तर ती नैसर्गिकरित्या वाळूच्या कणापासून तयार झाली आहे. ही मूर्ती पश्चिम दिशेला तोंड करून आहे, म्हणून या गणपतीला पश्चिम दरवाजाचा रक्षक मानतात आणि म्हणून त्याला विशेष महत्त्व आहे. हा गणपती पश्चिम दिशेला तोंड करून आहे, म्हणून या देवस्थानाचा राजा असेही म्हणतात. आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे चाललो आहोत. आतमध्ये आपल्याला या रेतीमय स्वयंभू गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे. आतमध्ये खूप शांत आणि भक्तिपूर्ण वातावरण आहे. दर्शनाचा अनुभव खरंच अद्भुत आहे. तुम्ही इथे जेव्हा याल तेव्हा थोडा वेळ शांत बसून गणपतीच्या चरणी प्रार्थना नक्की करा.
गणपतीपुळ्याची एक खास गोष्ट म्हणजे इथला प्रदक्षिणा मार्ग. हा प्रदक्षिणा मार्ग नुसता गोल फिरून पूर्ण होत नाही, तर तो संपूर्ण टेकडीला वळसा घालून जातो.
ह्या मार्गावरून चालताना एका बाजूला शांत गणपतीचं मंदिर आणि दुसऱ्या बाजूला भव्य असा अथांग अरबी समुद्र दिसतो. तुम्ही इथे आल्यावर ही प्रदक्षिणा नक्की करा. नारळी पोफळीच्या झाडांमधून आणि समुद्राच्या वाऱ्यात चालण्याचा अनुभव अविस्मरणीय आहे. नमस्कार मित्रांनो, दर संकष्टीला आणि अंगारकीला गणपतीपुळे गणेश मंदिरातून संध्याकाळी 4:30 वाजता पालखी निघते. आज आपण त्या पालखीचे दर्शन करणार आहोत. चला तर मग जाऊया आपण पालखीचे दर्शन घ्यायला. आणि या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा करून पालखी ह्या मार्गाने परत येणार आहे. ह्या संपूर्ण डोंगराची प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी पुन्हा आता मंदिरात येत आहे. गणपतीला रे गड्यांनो सन्मतीला जाऊ पुण्याच्या गणपतीला.
मित्रांनो, मंदिराच्या अगदी बाजूलाचा सुंदर स्वच्छ गणपतीपुळे समुद्रकिनारा आहे. इथे पर्यटक स्नान आणि निसर्गाचा आनंद घेतात. इथे तुम्हाला राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय उपलब्ध आहे. मंदिरामध्ये प्रसादाची व्यवस्था देखील असते. मित्रांनो, आजचा हा गणपतीपुळे देवस्थानाचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही या ठिकाणी यायचा विचार करत असाल तर एकदा कोकणची ही सफर नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. आणि अशा सुंदर व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.